आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। जय श्री कृष्ण। महाभारताच्या युद्धात भगवान श्रीकृष्ण स्वतः सारथी बनून अर्जुनाचा जो रथ चालवत होते त्या रथाच्या पताक्यावर हनुमानजींचं चित्र अंकित केलेलं होतं। पुराणात लिहिलेलं आहे की वास्तवात हनुमानजी स्वतःच अदृश्य रूपाने अर्जुनाच्या रथावर विराजमान झाले होते। कारण श्रीकृष्णांनी त्यांना त्या महायुद्धामध्ये अर्जुनाचं सहाय्य करण्याचा आदेश दिला होता। द्वापार युगात भगवान श्रीकृष्णांबरोबर हनुमानजींची भेट केव्हा आणि कशी झाली हीच कथा आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। हनुमानजी भगवान शंकरांचाच अवतार आहेत, ज्यांनी त्रेता युगामध्ये भगवान श्रीरामांच्या सेवेकरताच अवतार धारण केला होता। त्यांनी पदोपदी श्रीरामांच्या सेवेचे उच्चांक स्थापित केले। गोस्वामी तुलसीदासांनी हनुमान चालिसामध्ये श्री हनुमानजींचं बळ, पराक्रम आणि त्यांच्या शक्ती व गुणांचं वर्णन करताना लिहिलेलं आहे, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर। कंचन वरण विराज सुवेसा, कानन कुंडल कुंचित केसा, कानन कुंडल कुंचित केसा। प्रभु चरित्र सुनिवे को रसिया, राम लखन सीता मन बसिया।
जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव किन्हाई. त्रेतायुगामध्ये जेव्हा मृत्यू लोकात त्यांची लीला समाप्त करून भगवान श्रीराम त्यांच्या परमधामास निघाले, तेव्हा त्यांनी जांबुवंत व हनुमानजी या दोघांनाही चिरंजीव बनून या पृथ्वी लोकातच राहण्याचा आदेश दिला होता. हनुमान, प्रभू, तू दीर्घकाळ जिवंत राहण्याची प्रतिज्ञा केली होतीस. त्यामुळे हे हरेश्वर, जोपर्यंत विश्वात माझ्या कथांचा प्रचार होत राहील तोपर्यंत तू देखील माझ्या आज्ञेने धर्तीवर राहशील. तू कलियुगाच्या अंती होणाऱ्या प्रलयापर्यंत राहून त्यांनी हे देखील वचन दिलं होतं की ते द्वापार युगात सुद्धा त्यांना दर्शन देतील. स्यमंतक मणी शोधता शोधता जेव्हा भगवान श्रीकृष्ण जांबुवंतांच्या गुहेत पोहोचले, तेव्हा तिथे त्यांनी जांबुवंतांच्या विनंतीवरून त्यांना पुनश्च त्यांच्या श्रीराम रूपाचं दर्शन दिलं होतं. प्रभू, किती प्रतीक्षा करायला लावलीत तुम्ही. मी तर तुमच्यासाठीच या एकांतात साधना करत होतो. असा एकही दिवस नसेल गेला की तुमची आठवण आली नसेल प्रभू. आता तर केवळ माझी एकच इच्छा बाकी आहे. सांग कोणती? हीच प्रभू, की फक्त एकदा माझ्या डोळ्यांना तुमच्या त्या मनोहारी रूपाचं दर्शन द्यावं, ज्या रूपाच्या अमृताने तहान भागवण्यासाठी हे डोळे त्रेतायुगापासून आतापर्यंत प्रतीक्षा करत आहेत. जांबुवंतांना तर लगेचच दर्शन मिळालं होतं, परंतु हनुमानजींना दर्शन देण्याची वेळ काही काळानंतर आली. त्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागली. हनुमानजींना ठाऊक होतं की श्रीकृष्ण रूपाने भगवंतांनी अवतार घेतला आहे, परंतु एक सच्चा भक्त आणि निस्वार्थ सेवकाप्रमाणे ते त्या क्षणाची प्रतीक्षा करत राहिले जेव्हा प्रभू स्वतः त्यांना बोलावतील किंवा दर्शन देतील. कारण स्वामींच्या आज्ञेशिवाय सेवक त्याच्या इच्छेने त्याच्या मालकासमोर जाऊन उभा राहील, तर सेवक धर्मानुसार त्याला सेवकाचा अगोचरपणा समजला जातो. त्यामुळेच हनुमानजी एका रमणीय पर्वतावर प्रभूंचं नामस्मरण करत स्वामी आदेशाची प्रतीक्षा करत राहिले. श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम श्रीराम श्रीराम, श्रीराम श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम 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 जय जय राम। प्रणाम प्रभू। प्रणाम भगवन. सांगा, माझं स्मरण कसं काय केलं? प्रभू, शिष्य सदा सर्व काळ भगवंताचंच तर स्मरण करत असतो, आणि मी तर केवळ तुमचंच ध्यान करत असतो. माझा अंश, माझा अवतार पवनपुत्र हनुमान देखील केवळ तुमच्याच ध्यानात तर मग्न असतो. हे महादेव, जसं एका आईचं तिच्या मुलांवर सदैव लक्ष असतं, त्याच प्रकारे भगवंतांचं देखील त्यांच्या भक्तांवर सदैव लक्ष असतं. परंतु असं वाटतंय की युगान युगे तुमच्या दर्शनाच्या अभिलाषेने पृथ्वीलोकात निवास करणाऱ्या भक्त शिरोमणी हनुमानांकडे तुमचं लक्ष अजून गेलं नाहीये प्रभू. हे महादेव, आपल्या भक्तांची काळजी घेणं हा तर देवतांचा धर्मच आहे. तुम्हालाही ठाऊकच आहे कैलासपती की हनुमान त्याच्या भक्तीमुळे अशा उंचीवर पोचलेला आहे की आता भक्त हनुमान आणि भगवंतामध्ये काही अंतरच उरलेलं नाहीये. हे शिव, धर्माचं रक्षण आणि स्थापना करण्याच्या माझ्या या कार्यामध्ये मला हनुमान सारख्या माझ्या भक्तांची आवश्यकता आहे. धर्माचा नाश होऊ नये यासाठी हनुमानासारख्या भक्तांचं चिरंजीव असणं देखील अत्यावश्यकच आहे. हे तर ठीक आहे प्रभू, परंतु तुम्ही खरोखरच हनुमानजींना तुमच्या दर्शनाने कधी संतुष्ट करणार आहात? जेव्हा कौरव पांडवांचं महाभयंकर युद्ध सुरू होईल, तेव्हा पांडवांचं सहाय्य करण्यासाठी श्रीकृष्णांसह हनुमानांचं देखील पांडवांबरोबर असणं अत्यावश्यक आहे. या युद्धाच्या आधीच मी हनुमानाला श्रीरामांचं दर्शन घडवून आणीन. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. नारायण नारायण. प्रणाम पवनपुत्र. प्रणाम देवर्षी. हे रामभक्त हनुमान, आज तुम्ही अतिशय प्रसन्न दिसत आहात. राम नाम जपाचा हाच तर चमत्कार आहे. राम नाम जपाने तन मनाच्या सर्व पीडा दूर होऊन जातात. जर नाम जपानेच सर्व पीडा दूर होत असतील तर विचार करा, श्रीरामांच्या दर्शनाने काय होत असेल. नारायण नारायण. श्रीरामांच्या दर्शनाने जन्मोजन्मींच्या पापांचा नाश होऊन जातो. श्रीरामांच्या केवळ एका कटाक्षाने मनुष्याच्या जीवनाचा उद्धार होऊन जातो, आणि श्रीरामाच्या चरण स्पर्शाने शापित जीवनाचा अंत होऊन जातो. नारायण नारायण. देवर्षी, राम नामाचा हाच तर महिमा आहे. हे पवनपुत्र, मग तुम्ही श्रीरामांचं दर्शन का नाही घेत? श्रीरामांचं दर्शन? हो, श्रीरामांचं दर्शन. तुम्ही द्वारकेस जा
तिथे तुम्हाला श्रीरामांचं दर्शन अवश्य होईल. देवर्षी, द्वारकेतच तर वासुदेव श्रीकृष्ण निवास करतात ना? हे हनुमानजी, तुम्ही तर ज्ञानींचेही ज्ञानी आहात. युगानुयुगे जे परिवर्तन होत आलंय त्या परिवर्तनाचे तुम्ही पृथ्वी लोकात साक्षीदार आहात. तुम्हाला अवश्य ठाऊक असणार की श्रीकृष्ण भगवान श्री विष्णूंचाच अवतार आहेत. आणि तुम्हाला याचंही ज्ञान असेल की वासुदेव श्रीकृष्णच त्रेतायुगात श्रीराम होते. हो देवर्षी, मला हे सर्व ठाऊक आहे. परंतु मी श्रीरामांचा सेवक आहे. प्रभू श्रीराम माझे स्वामी आहे. सेवकाचं कर्तव्य असतं स्वामी आज्ञेचं पालन करणं. जर श्रीरामांनी न बोलवताच मी त्यांना भेटावयास गेलो तर तो माझा अगोचरपणा होईल. माझ्या स्वामींचा अपमान असेल. ती श्रीरामांची अवज्ञा असेल. हे हनुमानजी, हे द्वापार युग आहे, त्रेतायुग नाही. काय तुम्हाला विश्वास आहे की या युगात सुद्धा श्रीराम तुम्हाला दर्शन देतील? का नाही देणार देवर्षी? अवश्य देतील. माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास आहे. माझ्या भक्तीवर संपूर्ण श्रद्धा आहे आणि माझा त्यांच्या वचनावर देखील पूर्ण विश्वास आहे. मला आणि जांबुवंतांना प्रभूंनी द्वापार युगात दर्शन देण्याचं वचन दिलं होतं आणि त्या वचनाचं पालन करण्यासाठी स्मैंतक मण्याच्या बहाण्याने प्रभू स्वतः जांबुवंतांना दर्शन देण्यासाठी जांबुवंताच्या गुहेमध्ये गेले. मला देखील दर्शन देतील प्रभू. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते मला सुद्धा अवश्य दर्शन देतील. नारायण नारायण, तुम्ही तर अंतर्यामी आहात. अंतर्यामी तर माझे प्रभू श्रीराम आहेत. प्रभू एक वचनी, एक पत्नी आणि एक वाणी आहेत. ते अवश्य मला दर्शन देतील. आणि जोपर्यंत दर्शनासाठी ते मला बोलवणं नाही धाडत तोपर्यंत मी त्यांची प्रतीक्षा इथेच करत राहीन. हे पवनपुत्र, जर तुम्ही द्वारकेस जाणार नसाल तर मी द्वारकेस जाऊन द्वारकाधीशांना तुम्हाला दर्शन देण्याची विनंती करतो. नको देवर्षी, तुम्ही प्रभूंना कष्ट देण्याची काही एक आवश्यकता नाही आहे. तर ठीक आहे, मग मी ही भावना देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि उद्याच येऊन तुम्हाला सांगतो की प्रभूंनी उत्तरादाखल काय सांगितलं ते. उद्या मी गंधमादन पर्वतावर नसेन देवर्षी. का पवनपुत्र? जर तुम्ही द्वारकेत जात नाही आहात तर मग उद्या तुम्ही कुठे जाणार आहात? देवर्षी, तुम्ही तर त्रिकालदर्शी आहात. तुम्हाला तर ठाऊक आहे की उद्या रामनवमी आहे, माझ्या प्रभूंचा जन्मदिवस. आणि तुम्हाला हे देखील ठाऊक आहे की मी प्रत्येक वर्षी याच दिवशी अयोध्या नगरीत शरयू नदीच्या किनाऱ्यावर ब्राह्मणांना भोजन देतो. बस तिथेच जातोय मी. नारायण नारायण. हे प्रभू, देवर्षी हनुमानांची परीक्षा घेऊ पाहतायत. हे शिव, देवर्षी काहीही करू शकतात. उद्या त्यांनी आपली जरी परीक्षा घेतली तरी आपल्याला आश्चर्य वाटायला नको. प्रणाम भगवन. भगवन, तुम्ही ध्यानावस्थेत असताना सुद्धा स्मितहास्य करत होतात. अर्थात तुम्ही तुमच्या कोणत्या तरी परमभक्ताचं स्मरण करत होतात, हो ना? हो देवी, तुम्ही बरोबरच बोलता आहात. मी माझ्या परमभक्ताचं स्मरण करत होतो. असा भक्त ज्याचं स्मरण स्वतः भगवंतांनी करावं, किती नशीबवान असणार तो. तो नशीबवान भक्त कोण आहे प्रभू? माझा परमभक्त पवनपुत्र हनुमान, ज्याने त्याच्या भक्ती आणि श्रद्धेने हे सिद्ध केलेलं आहे
की भगवंतांची खरी भक्ती आणि श्रद्धा एखाद्या कठोर तपश्चर्येहून कमी नसते. हनुमान हजारो वर्षांपासून अशीच कठोर तपश्चर्या करतोय देवी. प्रभू, तुमचा भक्त हनुमानाची कठोर तपश्चर्या खरोखरच प्रशंसनीय आणि वंदनीय आहे. परंतु आज अचानकच तुमच्या भक्त हनुमानाचं स्मरण कसं काय झालं? देवी, ज्या प्रकारे खरे भक्त त्यांच्या भगवंतांचं सदैव स्मरण करत असतात, त्याच प्रकारे भगवान देखील त्यांच्या खऱ्या भक्तांना कधीही विसरत नाहीत. परंतु भगवंतांनी त्यांच्या भक्तांना भेटण्याची वेळ आणि कारण निर्धारित असतं. अर्थात तुमच्या आणि तुमच्या भक्त हनुमानाच्या भेटीचं कारण देखील पूर्वनिर्धारितच असणार प्रभू. अवश्य देवी. भगवंतांचं दर्शन घेण्याची आणि अनुग्रहित होण्याची अभिलाषा तर प्रत्येक भक्ताच्या मनात असते. याच इच्छा आणि अभिलाषेने तर सर्वजण तपश्चर्या करत असतात. परंतु ही तपश्चर्या करताना भक्ताच्या मनात कधी कधी एखादा स्वार्थही लपलेला असू शकतो. भक्तीमध्ये स्वार्थ प्रभू? हो देवी. एखादा भक्त भगवंतांकडून वरदान प्राप्त करून अमर होऊ इच्छितो, तर एखादा भक्त सांसारिक वैभवाच्या इच्छेने तपश्चर्या करत असतो. एखाद्याला सत्ता आणि राजपाटाची लालसा असते. परंतु माझा प्रिय भक्त हनुमान केवळ त्याच्या प्रभूंचं दर्शन आणि आत्मसमर्पणाच्या भावनेतूनच सतत तपश्चर्या करतो आहे. प्रभू, जर हनुमान तुमच्या दर्शनासाठी इतका व्याकुळ झालाय, तर तुम्ही त्याला दर्शन देऊन कृतकृत्य करावं. देवी, केवळ हनुमानच नाही, मी सुद्धा व्याकुळ आहे माझ्या भक्ताला भेटण्यासाठी. जसा हनुमान त्रेता युगापासून द्वापार युगापर्यंत माझी प्रतीक्षा करतो आहे, तसाच मी सुद्धा हजारो वर्षांपासून त्याला भेटण्यासाठी बेचैन आहे. प्रभू, मग तुम्ही हनुमानाला विरहपीडा का बरं देत आहात? या प्रतीक्षेचा अंत का नाही करत? देवी, ती वेळ सुद्धा येऊ घातली आहे. नारायण 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 नारायण. प्रणाम प्रभू. मुनिवर्य, तुम्ही काहीसे अस्वस्थ दिसत आहात. कुठून येत आहात तुम्ही? गंधमादन पर्वतावरून सरळ इथेच येत आहे माते. हनुमानाला भेटून येत आहात तर म्हणूनच ऋषीवर्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेच्या रेषा आपापसात झुंजताना दिसत आहेत. नारायण नारायण. प्रभू, या क्षणी मी तुमचे दूत हनुमानांचा दूत बनून संदेश घेऊन आलोय. ऐकवा, काय संदेश पाठवलाय माझ्या भक्ताने? मी हनुमानांना म्हटलं की त्यांनी द्वारकेत येऊन तुमचं दर्शन घ्यावं, तर त्यांनी हे सांगून नकार दिला की ते भक्त आहेत आणि तुमची इच्छा आणि आज्ञा असल्याशिवाय दर्शन घेण्यास नाही येणार. तर मग मी म्हटलं की मी प्रभूंना विनंती करतो की त्यांनी स्वतः येऊन गंधमादन पर्वतावर तुम्हाला दर्शन द्यावं. मग काय म्हणाला त्यावर हनुमान? म्हणाले की प्रभूंना कष्ट देण्याची काही एक आवश्यकता नाहीये. वाह, धन्य आहे हनुमानाची स्वामी भक्ती, धन्य आहे. आणि हो प्रभू, नारायण नारायण. मी शुभेच्छा द्यायचं तर विसरूनच गेलो. तुमच्या जन्मदिवसाचं अग्रिम अभिनंदन स्वीकार करावं भगवंत. परंतु मुनिवर्य, जन्माष्टमीला तर अजून वेळ आहे ना? नारायण नारायण. जन्माष्टमीच केवळ प्रभूंचा जन्मदिवस नाहीये माते. रामनवमी देखील तर प्रभूंचा जन्मदिवस झाला ना. श्रीराम प्रभूंचाच तर अवतार होते. अच्छा अच्छा, तर तुम्ही यांना रामनवमीच्या शुभेच्छा देत आहात? हो माते. प्रभू, उद्या रामनवमी आहे ना. खूप मजा येणार आहे. रामांच्या जन्मदिनानिमित्त हनुमानजी मंदिरात पुजाऱ्यांचं रूप धारण करून ब्राह्मणांना भोजन करवतात. नारायण नारायण. हो मुनिवर्य, आता तुम्ही तर ब्राह्मणच आहात, मग अशी खायची प्यायची संधी तुम्ही तरी कशी विसराल? प्रभू, तुम्ही सुद्धा जाऊन बघा ना. खूप चांगली संधी आहे. ते तर ठीक आहे,
परंतु माझ्या जाण्याने हनुमानाचे सर्व कार्यक्रम उलटसुलट होऊन जातील. मला पाहून त्याच्या सेवा भावनेत बाधा यायची. प्रभू, रूप बदलून जाऊया ना. बिचाऱ्या हनुमानांना थोडीच कळणार आहे. ओळखू देखील शकणार नाही ते तुम्हाला. नारायण नारायण. प्रभू, मुनिवर यांची इतकी इच्छा आहे तर जाऊन पाहून या ना, काय होतंय तिथे ते. हो प्रभू, रामनामाचा जय जयकार चारही दिशांना घुमत असतो. ते दृश्य तर बघण्यायोग्य असतं भगवंत. आहा, काय दृश्य असेल ते सुद्धा. तुमच्याकडून सर्व वृत्तांत ऐकून माझ्या मनात देखील लालसा उत्पन्न होते की हे दृश्य स्वतः जाऊन माझ्या डोळ्यांनी बघावं. मग जाऊन बघून या ना प्रभू, संकोच का करता आहात. नारायण 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 नारायण. जय श्रीराम, जय श्रीराम. प्रभू, किती मस्त सुवास येतोय. बहुधा हनुमानजींनी अतिशय स्वादिष्ट भोजन बनवून घेतलंय. नारायण 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 नारायण. प्रभू, मला नाही वाटत की आता तुम्हाला तुमचा भक्त ओळखू शकेल म्हणून. असं तुम्हाला वाटतंय नारदजी. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. चलूया. चला. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. 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 बोला जय श्रीराम. जय श्रीराम.
अहो पंडितजी, आम्हालाही वाढा की तो रामनवमीचा प्रसाद. आम्ही सुद्धा भुकेलेले आहोत हो. वाढा की हो, खूप भूक लागलीये. अहो पंडितजी, वाढा. वाढा की हो. माझे प्रभू, माझे प्रभू, तुमच्या सेवकाचा प्रणाम स्वीकार करा. मला क्षमा करा प्रभू. माझ्याकडून जर काही चूक झाल्या असल्यास मला क्षमा करा. हनुमाना, तुझ्याकडून काही चूक होऊच शकत नाही. नारायण 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 नारायण. उठ हनुमाना. प्रभू, माझ्याकडून अशी काय चूक झालीय? असं कोणतं पाप माझ्या हातून घडलंय ज्याकरता तुम्हाला स्वतः इथे यावं लागलं? खरं तर मी उठून द्वारकेत यायला हवं होतं. माझ्या भक्ता, माझी तुझ्या भक्ती आणि सेवेत विघ्न आणायची इच्छा नव्हती. माझी तर इच्छा होतीच तुमच्या दर्शनाची. विचार करायचो, न जाणू कधी तुमचं दर्शन होईल. मग आज तुझी इच्छा पूर्ण झालीये ना? नाही प्रभू, नाही. मी अशी इच्छा कदापि नाही करू शकत की माझ्या स्वामींनी माझ्यासमोर हात पसरावेत आणि मी दाता बनून त्यांच्या समक्ष उभं राहावं. प्रभू, हे दर्शन नाही, अनर्थ आहे, अनर्थ. हे दृश्य पाहण्याआधी बरं झालं असतं जर माझे डोळे अंध झाले असते. नाही भक्ता, जे डोळे केवळ माझ्या चरणांना पाहूनच हे ओळखतात की ते त्याच्या स्वामींचे चरण आहेत, ते डोळे तर तेजस्वी डोळे आहेत. भले असे डोळे आंधळे कसे होऊन चालतील? अरे, अशी दृष्टी तर माझ्या प्रत्येक भक्ताकडे असायला हवी. प्रभू, हे दर्शन अपूर्ण आहे. मी तुमच्या दर्शनासाठी स्वतः येईन आणि सीता मायेसह तुमचं दर्शन घेईन. तेव्हाच तर तुमच्या दर्शनाची माझी आस पूर्ण होईल. तेव्हाच तर माझी मनोकामना पूर्ण होईल. तथास्तु. मी धन्य झालोय प्रभू, मी धन्य झालो. वाह प्रभू वाह, तुमच्या भक्ताने तर कमालच केलीये. हो देवी, त्याच्या भक्तीने त्याने तर माझं मन तृप्तच करून टाकलंय. आणि हो देवर्षी, तुमचं पोट भरलं की नाही? तुम्हाला जेवण कमी तर नाही पडलं? मुनिवर्यांना भोजन तरी कसं सुचावं? हनुमानाची श्रद्धा आणि भक्ती पाहून हे आवासूनच बघत राहिले होते. भगवान, तुम्ही सांगितलं नाही तरी मला ठाऊक आहे की तुम्ही केवळ तुमच्या भक्ताची परीक्षा घेण्याकरता तिथे गेलात, हो ना? नाही देवी, माझ्या हनुमानावर संपूर्ण विश्वास आहे. मला माहित होतं की माझा परमभक्त मला कोणत्याही वेशात पाहून नक्की ओळखेल. मग
तिथे गेलात तरी कशासाठी? या प्रश्नाचं उत्तर खरं तर मुनिवर्यांनीच दिलं पाहिजे, जे हनुमानाला साधारण भक्त सिद्ध करू जात होते, म्हणे जो मला ओळखूच शकणार नाही. काय मुनिवर्य? माझ्याकडून खूप मोठी चूक घडली भगवंत. तुमच्या भक्तीच्या गर्वाची नशा माझ्यावर गारूड घालून होती आणि मी त्यामुळे स्वतःला तुमचा सर्वश्रेष्ठ भक्त समजू लागलो होतो. हा माझा अहंकार होता भगवंत, माझा अहंकार. याच अहंकाराला नष्ट करण्यासाठी तर मला तुमच्यासह हनुमानाकडे जावं लागलं. मला क्षमा करावी भगवंत. मी मान्य करतो की हनुमानच तुमचे परमभक्त आहेत. भक्त तर संपूर्ण समर्पणाचं दुसरं नाव आहे. आणि जर भक्तामध्ये अहंकाराची जराशी जरी भावना दिसत असेल तर भक्ताच्या विनाशाचा आरंभ झालेला असतो. आणि माझी अजिबात इच्छा नव्हती की देवर्षी आणि माझ्या दुसऱ्या भक्तांच्या भक्तीचा सुद्धा अशा तऱ्हेने नाश व्हावा. प्रभू, तुमचे दुसरे भक्त सुद्धा अहंकाराचे बळी ठरले. हो देवी. तुम्ही कोणत्या भक्तांबाबत बोलता आहात? कितीतरी आहेत, जसे आपले बलराम दादा, भीम दादा, अर्जुन, माझं सुदर्शन चक्र आणि गरुड. या सर्वांना अहंकाराच्या नागाने दंश केलेला आहे. कुणाला बाहुबळाचा अहंकार आहे तर कुणाला त्याच्या धनुर्विद्येचा गर्व झालाय. हे सगळे माझे आहेत. माझी यांना गमवायची इच्छा नाहीये, त्यामुळेच यांचा अहंकार देखील नष्ट करावा लागेल. परंतु भगवान, तुम्ही यांचा अहंकार नष्ट तरी कसा करणार? मी नाही देवी, माझा परमभक्त हनुमान या सर्वांचं गर्वहरण करणार आहे. आणि आता तर हनुमानाला वासुदेव भगवंतांना देखील सरळ करायचं आहे. वासुदेव भगवंतांना देखील सरळ करायचंय? हो मुनिवर्य. प्रभू, हे मी काय ऐकतोय? मुनिवर्य, या धर्तीवर अजून एका वासुदेवाने जन्म घेतलेला आहे. वासुदेव भगवान पौंड्रक नगरीचे राजे आहेत. वासुदेव पौंड्रक? हो, अगदी बरोबर मुनिवर्य. या द्वापार युगात एका बाजूला माझा परमभक्त हनुमान आहे, जो संपूर्ण समर्पणाची मूर्ती आहे, तर दुसऱ्या बाजूला पौंड्रक नगरीचा राजा आहे, जो समर्पणाऐवजी गर्व आणि अहंकाराचा बळी ठरलाय. तो स्वतःला वासुदेव म्हणवून घेतो. त्याने शंख, पद्म, गदा आणि सुदर्शन चक्र देखील धारण करून ठेवलेलं आहे. सुदर्शन चक्र देखील धारण करून ठेवलंय? हो मुनिवर्य. इतकंच नाही, त्याने त्याच्या काकांच्या पुत्राला बलराम देखील बनवून ठेवलेलं आहे. पौंड्रक स्वतःला खरा वासुदेव आणि मला खोटा वासुदेव म्हणतो. महाराज पौंड्रकांचा वासुदेव पौंड्रकांचा महाराज पौंड्रकांचा वासुदेव पौंड्रकांचा वासुदेव पौंड्रकांचा वासुदेव पौंड्रकांचा वासुदेव पौंड्रकांचा वासुदेव पौंड्रकांचा भगवान वासुदेव पौंड्रकांचा वासुदेव पौंड्रकांचा वासुदेव पौंड्रकांचा वासुदेव पौंड्रकांचा वासुदेव पौंड्रकांचा वासुदेव पौंड्रकांचा वासुदेव पौंड्रकांचा. माझ्या भक्तांची श्रद्धा आणि समर्पण पाहून माझं मन प्रसन्न झालं आहे. हो भगवान, पौंड्र नगरीच्या या श्रद्धाळूंना पाहून या काशी राजाचं मस्तक देखील श्रद्धा आणि आदराने तुमच्या समोर झुकलेलं आहे. काशीराज, तुम्ही राजे आहात, वाराणसीचे महाराज आहात, माझे प्रिय मित्र आहात. सदैव माझ्या बरोबर असता. त्यामुळे तुम्ही माझी माया पाहिली आणि परखली आहे आणि मला मायापती मानलं आहे. तुम्हाला ठाऊक आहे, मी मायापती आहे. या युगातील भगवान आहे. निसंदेह भगवान. आणि त्याची साथ वाराणसीचा राजा काशीराज देखील देतोय. पौंड्रकाने त्याच्या राज्यात आदेश देऊन ठेवले आहेत की त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठच्याही देवाची पूजा करणाऱ्यांना शिक्षा दिली जाईल. तर मग आमच्या राज्यात असे अनेक लोक असतील ज्यांना हे ज्ञात नाहीये की मी भगवान आहे.
माया माझ्या अधीन आहे. क्षमा करा वासुदेव. तुमचा हा सेनापती दुर्धर तुमची शपथ घेऊन सांगू शकतो की पौंड्र नगरीमध्ये असं एकही शीर कुणा नास्तिकाच्या धडावर शिल्लक नाही जे तुमच्या समोर झुकलं नसेल. माझ्या बोलण्याच्या सत्यतेची साक्षीदार माझी तलवार आहे, जी दररोज नास्तिकांच्या रक्ताने स्नान करते. माझी ही तलवार स्वतः तुमचा जय जयकार करते आणि जनतेकडून देखील जय जयकार करून घेते. भगवंत, भगवान वासुदेव पौंड्रकांचा विजय असो. भगवान वासुदेव पौंड्रकांचा विजय असो. भगवान वासुदेव पौंड्रकांचा विजय असो. महाराज काशीराज, आमच्या या भक्तांना त्यांच्या श्रद्धेच्या मोबदल्यात पुरस्कार मिळाला पाहिजे, हो ना? निसंदेह भगवान, या सर्वांसाठी तुमच्या कुबेर कोशाची द्वारे उघडली गेली आहेत. घ्या, उचला. वासुदेव पौंड्रकांचा विजय असो. वासुदेव पौंड्रकांचा विजय असो. वासुदेव पौंड्रकांचा विजय असो. भक्तांनो, तुमच्या भगवानांना साष्टांग नमस्कार करा. तथास्तु. वासुदेव पौंड्रकांचा विजय असो. वासुदेव पौंड्रकांचा विजय असो. वासुदेव पौंड्रकांचा विजय असो. सोडा मला, सोडा मला, सोडा, सोडा मला, सोडा. सेनापती प्रभू, या साधू महाराजांना अशा प्रकारे साखळदंडाने बांधून इथे का आणलंय? अरे, माळा जपणारे साधू संत आहेत, यांची अशी दुर्दशा. भगवंत, या म्हाताऱ्याच्या वेशभूषेवर जाऊ नका. हा अधर्मी तुमच्या नावाची माळा जपत नाही. भगवान वासुदेवांची पूजा नाही करत तू? अरे, चक्रधारी, शंखधारी, गदाधारी वासुदेवाची पूजा नाही करत का? तरी सुद्धा ह्या पौंड्र नगरीत जिवंत आहेच ना? हे वासुदेव, तुमची आज्ञा असेल तर मी या क्षणी याचं डोकं उडवतो. नाही दुर्धर, मनुष्याकडून चूक तर होतच असते. या सज्जनाकडून देखील चूक झालीये. याला पश्चाताप आणि चूक सुधारण्याची संधी अवश्य मिळाली पाहिजे. हे अधर्मी दानवा,
संधी तर तुला वासुदेव श्रीकृष्णाने दिली आहे तुझी चूक सुधारण्याची, परंतु तू मात्र सुधारायचं नावच घेत नाहीयेस आणि ही खोटी गदा, शंख आणि चक्राचं प्रदर्शन करत लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत आहेस. स्वतःला भगवंत मानवतोयस. तू भगवंत नाहीयेस पांडुरंग, तू भगवंत नाहीयेस. वासुदेव तर द्वारकाधीश श्रीकृष्ण आहेत.